नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी। इथं बघा कामावरनं घरी चालली मी, 9:45 झाले। तर मी तुम्हाला तर माहिती आहे सकाळी 5:45 5:30 5:45ला कामावर जाते, 6 वाजता कामावर पोहोचते आणि पुन्हा 10 वाजेच्या आधी घरी येते, कारण माझ्या मुलाला 11 वाजता कॉलेजला जायचं असतं, तर मला त्याचा टिफिन द्यायचा असतो। तर कामावरनं आल्या पर्स फेकली आणि हातपाय धुवून लगेचच कामाला लागली। आणि आज खरं तर आहे ना, मला स्वयंपाक बनवायचा खूप कंटाळा आलाय, काहीच करायची इच्छा होत नाहीये। कुठला दिवस असा असतो ना ज्या दिवशी आपल्याला असं वाटतं की काहीच करायचं नाहीये, तो आजचा दिवस वाटतोय। पण डब्बा तर द्यायलाच लागेल, जेवण तर बनवावंच लागेल, बाकीची कामं टाळू शकतो पण उपाशी तर नाही राहू शकत ना। त्यामुळे आल्या पहिले पीठ मळून घेतलं आणि बटाटे चिरायला घेतले। म्हटलं चला शॉर्टकटमध्ये हीच भाजी होईल आणि लवकर पण होईल, म्हणूनच मी बटाट्याची भाजी आणि चपाती करावं असा विचार केला, म्हणजे त्याच्या डब्याला देता येईल। तर आधी बटाटे चिरून घेतले, त्यानंतर कांदा चिरेल, मस्तपैकी बटाट्याच्या काचऱ्या करेल जेणेकरून लवकर होऊन जाईल। तर पीठ तर मळून झालंय, पीठ थोडा वेळ मुरेल चांगलं तोपर्यंत, त्यामुळे चपात्या पण चांगल्या होतात। तर आज एवढा कंटाळा आलाय ना, तर आल्या मी विचार केलेला पहिले चहा पिएल, कारण कालपासून आहे ना मुंबईमध्ये भरपूर पाऊस होतोय। तर असं वाटतं आपल्याला पावसातनं घरी गेलं की पहिले मस्तपैकी गरमागरम चहा प्यावा। आणि सकाळी मी फक्त 1 कप चहा पिऊन कामावर जात असते मंडळी, मी काहीच खाऊन जात नसते आणि मला ती नाश्त्याची सवय पण नाही आहे की नाश्ता वगैरे करायचा। मी काय करते, कामावरनं आल्यावर सगळी कामं आटोपल्यानंतर 12:30-1 वाजता डायरेक्ट जेवणच करून घेते, त्यामुळे मी नाश्ता बिष्ट्याचं झंझटच नाही ठेवत। तर अशा प्रकारे बटाटे कापून झाले आणि मग मी घेतले कांदा चिरायला। म्हटलं कांदा चिराव, बाजूला चहाचं भांडं होतं, चहा संपला होता कारण मुलाचा चहा पिऊन झाला होता। तर कांदा बटाटा चिरून झाला, फटाफट फोडणी टाकून घ्यावं म्हणून कढई ठेवली, कढईत तेल टाकलं, तेल टाकल्यानंतर बाजूला पण एक कढई ठेवली। जो रात्रीची खिचडी होती ना ती उरलेली होती, तर मी विचार केला त्याला नाश्त्याला हीच खिचडी गरम करून देते। तर त्या छोट्या कढईमध्ये रात्रीची अर्धी खिचडी टाकली आणि गरम करायला घेतली, त्याला नाश्त्याला खिचडी देईल आणि डब्याला चपाती भाजी देईल। तर खिचडी गरम होईपर्यंत ह्या बाजूच्या मोठ्या कढईमध्ये कांदा टाकला, तेलामध्ये कांदा अर्धवट परतायचा आहे, आपल्याला पूर्ण परतायचा नाहीये। अर्धवट परतल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे, कारण की आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची। जर कांदा पूर्ण परतल्यानंतर बटाटे टाकले तर कांदा जळून जाईल। अर्धवट कांदा परतल्यानंतर बटाटे टाकले, मीठ टाकलं आणि झाकण झाकून भाजी वाफायला ठेवली। बाजूचा भात चांगला परतला गेलेला होता, मग ती खिचडी ताटात काढली आणि मुलाला नाश्ता दिला। तर हा आहे मुलाचा नाश्ता। नाश्ता करेपर्यंत मला त्याचा टिफिन रेडी करायचा आहे। तर हे बघा अशा प्रकारे कांदा आणि बटाटा एकत्र फ्राय केला ना, म्हणजे कांदा जळत नाही आणि बटाटा पण व्यवस्थित शिजतो। तर ह्याच्यामध्ये काहीच मसाले विसाले टाकायचे नाही, फक्त मीठ टाकायचं, म्हणजे कांदा आणि मिठाला पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच आपली बटाट्याची भाजी छानपैकी शिजते। तर मी आता भाजी शिजायला ठेवली आणि पटापट जे पीठ मळलं होतं त्याचे गोळे करायला घेतले, कारण ॲटलिस्ट त्याच्या टिफिन पुरता तरी चपात्या पटापट करून घेऊ या विचाराने पटापट गोळे करायला घेतले आणि चपात्या लाटायला घेतल्या। बाजूला भाजी शिजत होती, एका बाजूला मुलगा नाश्ता करत होता। बाहेर पाणी भरायला टब लावलेला, मध्ये जाऊन मी टबमधलं पाणी आतमध्ये बादल्यांमध्ये ओतत होती, जेणेकरून एका बाजूला पाणी भरलं जातं, एका बाजूला स्वयंपाक होतो। एकदा ही सकाळची कामं संपली ना, मग दिवसा काय वाटत नाही, दिवसा काही कामं नसतात, म्हणून मी सकाळीच पूर्ण त्याच्या टिफिन बरोबरच आमचं दुपारचं जेवण पण बनवून घेते, भांडी वगैरे आवरून घेते आणि कपडे तर काय मी 2 दिवसांनी एकदा मशीन लावत असते। तर चपाती शेकल्या जात नव्हती, सारखी खाली वाकून बघत होती, तवाच तापत नव्हता। मी म्हटलं असं काय होतंय, पण नंतर कळलं की गॅस संपला। तर बघू शकता तुम्ही दोन्ही गॅस स्लो झालेत, पण त्याच्या टिफिन पुरत्या 2 ते 3 चपात्या झालेल्या आहेत आणि गॅस संपलेला आहे। बाजूला बटाट्याची भाजी पण शिजलेली आहे। गॅस एकदम बारीक चालत होता, तोपर्यंत मी बटाट्याच्या भाजीत तिखट हळद सगळे मसाले वगैरे टाकून घेतले। तर त्याच्या टिफिन पुरत्या चपात्या झालेल्या आणि शेवटची चपाती तव्यावर अर्धवट कच्ची होती, तरीही गॅस बारीक होता। तुम्ही बघू शकता आपली बटाट्याची भाजी तयार आहे शिजून, आणि नशीब बटाट्याची भाजी झाली नाही तर गॅस लावेपर्यंत मुलाला उशीर झाला असता कॉलेजला जायला। तर अशा प्रकारे बटाट्याची भाजी मी झाकूनच ठेवली आहे आणि बघू शकता तुम्ही गॅस किती मिणमिणत आहे, पण मी हा गॅस पूर्ण वापरणार आहे। तर आता आपल्याला सिलेंडर लावायचं म्हटलं तर हा सगळा पसारा काढावा लागणार आहे। तर आधी मी त्याचा टिफिन भरून घेते, त्यानंतर मी माझं संपलेलं सिलेंडर बदलेल, कारण की सिलेंडर बदलायचं म्हटलं ना तर खूप राडा निघतो, खूप पसारा निघतो। तो तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसणारच आहे की एक सिलेंडर लावण्यासाठी मला किती कामं करायला लागतात आणि किती मेहनत करायला लागते। तर आता पहिले त्याचा टिफिन भरून घेते। तर सगळ्यात आधी टिफिनमध्ये चपात्या भरल्यात, त्यानंतर भरली आहे बटाट्याची भाजी। आणि खरंच मंडळी त्या दिवशी
दिवशीची ही बटाट्याची भाजी आहे ना, एवढी चांगली झालेली ना, मुलाला खूप आवडली. हा 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. तर आता आज मी एडिट केला, मला एडिट करायला वेळच मिळाला नाही आणि ही बटाट्याची भाजी खरंच खूप चांगली झालेली. तर चपाती भाजी भरल्यानंतर एक नानखटाई आणि 2 चॉकलेट स्टिक दिलेला त्याला टिफिनमध्ये, जो 5 मिनिटाचा ब्रेक होतो ना त्याच्यामध्ये खायला. तर अशा प्रकारे त्याचा टिफिन भरून घेतला आणि मग तो गेल्याच्या नंतर लागणारे कामाला, कारण त्याचं सारलं झाल्याच्या नंतर तुम्हाला हा जो सगळा पसारा दिसतो ना किचन ओट्याच्या खाली, तो सगळा मला काढायचा आहे सिलेंडर लावण्यासाठी, कारण तो काढल्याशिवाय आपल्याला सिलेंडर लावता येणार नाही. रिकामं सिलेंडर काढायचं आहे आणि भरलेलं सिलेंडर लावायचं आहे. तर आधी हे सगळं चपातीचं जे स्टँड आहे ते रिकामं करून घेते. हे बघा अशा प्रकारे हे काढून घेतलं. ह्याच्यावर मी चपात्या करते कारण किचन कट्ट्यावर जागा नाही. आणि इथे आहे माझं भरलेलं सिलेंडर, त्याच्यावर मी ठेवलेला आहे स्टीलचा पाट. तर तो आधी काढून घेते आणि त्याच्यामध्ये ह्या अशा कचऱ्यासाठी ज्या आपण पिशव्या ठेवतो ना कॅरी बॅग वगैरे भाजी आणल्यावर, त्या अशा ठेवलेल्या आहेत ज्या आपण कचऱ्याला वगैरे वापरता येतात. आणि त्याच्यावर असं कवर झाकलेलं आहे. सिलेंडरवर झाकलेला कवर पण खूप मळलंय, आता ते पण धुवावं लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता हा सगळा पसारा मला काढावा लागणार आहे. तेव्हा मी हे भरलेलं सिलेंडर तिकडे लावेल आणि रिकामी सिलेंडर बाहेर काढेल. तर तुम्ही बघू शकता किती पसारा आहे. तर ह्याच्या मागे आहे आपलं सिलेंडर. तर पटापट हा पसारा काढून घेते. तर ह्या छोट्या छोट्या बरण्या ज्या मी घासून वगैरे ठेवते रिकामी झाल्यावर त्या आहेत तिथे. नंतर ही डाळीच्या बरण्या आहेत. तर बघा तुरीची डाळ, मसूरची डाळ, मुगाची डाळ, या 3 डाळ्यांच्या 3 बरण्या आहेत. परत मागे साबुदाणा, शेंगदाणे, पोहे ह्याच्या बरण्या आहेत. आणि त्याच्या मागे आहे सिलेंडर. तुम्ही बघू शकता आताशी आपली एकच मांडणी रिकामी झाली आहे, अजून आपल्याला 2 मांडण्या रिकामी करायच्या आहेत. तर ह्या ज्या फळ्या आहेत ह्या आपल्याला काढून मागचं सिलेंडर काढायचं आहे. त्यानंतर ही साखरेची बरणी, ही पिठाची बरणी, ही चहा पावडरची बरणी आणि ही आहे राजमाची बरणी. वर आहे मसाल्याचा डब्बा, मिठाची बरणी. आणि हे सगळं काढल्यानंतर आपल्याला ह्या फळ्या काढायच्या आहेत. तर ह्या फळ्या बघा, ह्या तुम्ही 3 फळ्या बघू शकता. या 3 फळ्यावर माझ्या सगळ्या बरण्या राहतात. या फळ्या पटापट काढून घेतल्या. आणि हे माझं दर 2-2.5 महिन्याला जेव्हा जेव्हा सिलेंडर संपतं ना, तर हे तेव्हाचं काम आहे माझं. मला बरोबर 2 ते 2.5 महिने सिलेंडर जातो. तुम्हाला किती महिने जातो, किती दिवस जातो मला नक्की कमेंट करून सांगा. तर या फळ्या पटापट काढून घेतल्या आणि आता सिलेंडरवर ह्या ज्या चाळणी आहे, पिठाची चाळणी, गव्हाची चाळणी, हे सगळी काढून घेतली. आणि आता हा सिलेंडर पुढे खेचून घेते. तर हा सिलेंडर आपल्याला काढायचा आहे. तर वर करून मी सिलेंडर काढला, रेग्युलेटर काढून घेतला आणि सिलेंडर पुढे खेचून घेतला. आणि त्यानंतर ह्याच्या मागे जो आपला कचरा असतो तो कचरा सगळा म्हणजे जो 1.5-2 महिने साचलेला असतो तो काढून घेते. पण बघा माझ्या तिथे मागे काहीच कचरा नाही आहे, कारण माझा सारखा हात फिरत असतो, कारण सारखी मी साफसफाई करत असते. तर अशा प्रकारे सिलेंडरची जागा झाडल्यानंतर हा सिलेंडर, नवीन सिलेंडर लावत आहे. पण मला थोडंसं टेन्शन आलं आहे, कारण सिलेंडर संपला म्हटलं तर 1000 रुपयाचा बांबू, म्हणजे 1000 रुपयाला नवीन काम येणार. तर अशा प्रकारे झाकण काढलं आणि मी रेग्युलेटर व्यवस्थित टाईट बसून घेतलं. पण मी रेग्युलेटर बसवल्यानंतर मला कन्फर्म नसतं की मी बरोबर बसवलंय का नाही. मी खूप वेळा खेचून बघते, मुलाला पण सांगते, सगळ्यांना बघत असते, विचारत असते की बघ बाबा मी लावलंय का नाही बरोबर. अशा प्रकारे रेग्युलेटर लावल्याबरोबर सिलेंडर मागे सरकवलं. सिलेंडर मागे सरकवल्यानंतर सगळं झाडून तिकडचा कचरा काढल्यानंतर ज्या फळ्या आपण पुसल्या होत्या त्या परत त्याच्या जागेवर लावल्या. आणि आता त्या फळ्यांवरचा सगळा पसारा आपल्याला पटापट लावायचा आहे. जरी हा व्हिडिओ 10 ते 12 मिनिटाचा झाला असेल ना, तरी हे काम करायला मला 1 तास लागला होता. तर बघा तुम्ही ह्या फळ्या ठेवल्यानंतर पुन्हा सगळ्या बरण्या मी पुसून व्यवस्थित ठेवत आहे. माझी आजी म्हणायची, एखाद्या स्त्रीच्या, एखाद्या बाईचा जेवढा हात फिरेल ना घरामध्ये साफसफाईसाठी, कामासाठी, तेवढंच तिचं घर प्रसन्न आणि आनंदी राहतं. तर तुम्ही बघू शकता हा माझा मसाल्याचा डब्बा आहे. हा मसाल्याचा डब्बा पण मी दर हप्त्याला धुवत असते. तर मसाल्याचा डब्बा, मिठाचा डब्बा, बरणी सगळं जागेवर ठेवलं. त्यानंतर आहे ही तेलाची बॉटल, म्हणजे बदाम तेल आहे डोक्याला लावायचं, डीमार्टमधनं आणलेली, मोठी ऑफरमध्ये होती, बाय 1 गेट 1 फ्री. तर मी काय केलं, छोट्या बॉटलमध्ये काढून घेतलं मुलांना डेली यूजसाठी, कारण मोठी बॉटल वर राहिली ना तर अर्ध जमिनीवर अर्ध डोक्याला असं होतं. तर हा आपल्या सिलेंडरच्या वरचा कपडा आहे, पण हा आता धुवावा लागणार आहे कारण की तो खराब झालेला आहे. तर ही बघा फ्रीज आणि कपाटाच्या मधली छोटीशी जागा आहे, तिथे मी सिलेंडर
ठेवत असते, तर तिथे पण झाडून घेतलं. आता जो रिकामी सिलेंडर आहे तो तिकडे जाणार आहे. माझ्या दोन्ही सिलेंडरच्या खाली अशा चाकवाल्या व्हीलवाली स्टँड आहे, त्यामुळे सिलेंडर सरकवायला खूप सोपं जातं. त्या सिलेंडरवर मी सगळ्या पिशव्या ठेवल्या आणि त्याच्यावर पाट ठेवला. कवर झाकलेलं नाही आहे कारण कवर मी धुणार आहे. आणि जी बाजूला कोपऱ्यात थोडीशी जागा आहे तिथे चटई ठेवलेली आहे. चटई ठेवल्यामुळे काय होतं, कोण अचानक आलं ना आजूबाजूचं वगैरे तर पटकन चटई अंथरून त्यांना बसायला देता येतं खाली, कारण खाली आमच्या इथे जागाच नाही आहे खुर्ची वगैरे ठेवायला. तर अशा प्रकारे मी सगळं घर झाडून घेतलं. आणि आता मग बाकी जे अर्धवट स्वयंपाक बाकी राहिला आहे तो देखील मला करायचा आहे. तर बघा कोपरा झाडला, पण खूप थकली होती. जरा 5 मिनिटं टेकवली आणि मग नंतर गॅस चालू केला आणि पटापट चपात्या करायला घेतल्या. फक्त 3-4च चपात्या राहिल्या होत्या, पण या 3-4 चपात्या करायला पण एवढा कंटाळा आलेला. एकतर आज कामावरनं येऊनच मला स्वयंपाक करायची इच्छा नव्हती, त्यात सिलेंडर संपला, त्याच्यानंतर परत एवढं काम करावं लागलं, सगळा पसारा काढावा लागला, परत ठेवावा लागला. आणि मग हे रात्री मी भिजवलेलं कडधान्य आहे. एका डब्यामध्ये मटकी भिजवलेली, एका डब्यामध्ये वटाणे भिजवलेले. आधी वटाणे काढून घेतले, भिजवलेले व्यवस्थित धुवून घेतले आणि डब्बा धुवून परत त्याच्यामध्ये ठेवले. आणि आता हे भिजवलेले वटाणे फ्रीजमध्ये ठेवते. त्यानंतर ही मटकी आहे, ही मटकी पण व्यवस्थित धुवून घेतली, कारण रात्री भिजवलेली मटकी सकाळी धुवून ठेवली नाही ना त्याला वास येतो. आणि चाळणीतच ठेवली जेणेकरून त्याला मोड येतील. तर अशा प्रकारे मुलगी आली होती कॉलेजवरनं, तिला ताट वाढलं. बटाट्याची भाजी, चपाती आणि जो भात मी गरम केला होता, खिचडी मुलाला नाश्त्याला दिलेली, ती अशा मिळून मुलीला ताट भरून दिलं. आणि आत्ताशी पाणी पिते. एवढं काम करत होती पण पाणी प्यायलाच वेळ मिळाला नव्हता, तर पाणी पिऊन घेतलं. आणि आता म्हटलं पटापट आवराव, तर मोठ्या भांड्यामध्ये पाणी तापायला ठेवलं गॅसवर. जे कपडा आपण सिलेंडरच्या वर झाकलेला तुम्ही बघितलेला ना तो धुवायचा आहे आणि तो घाण झालाय, तर त्यासाठी गरम पाण्यामध्ये भिजवावं लागेल. पटकन भांडे बाहेर काढले घासण्यासाठी. बादली भरलेली घरामध्ये जागेवर ठेवली, त्याच्यावर परात झाकून ठेवण्यासाठी परात धुवून घेतली. आणि गरम पाणी तापलं होतं टोपामध्ये, त्याच्यामध्ये हे रिनचं जेल टाकलं. आणि हा जो कपडा आपल्याला धुवायचा आहे, जो मी सिलेंडरवर झाकते, तो कपडा त्याच्यामध्ये भिजत घातला. गॅस बंद होता पण माझ्या हाताला चटके लागत होते कारण पाणी गरम होतं. त्यानंतर किचन गॅस सगळा पुसून घेतला. तुम्ही बघू शकता या भांड्यामध्येच मी तो कपडा भिजत घातलेला आहे. आणि आता भांडे घासल्यानंतर तो कपडा देखील मी धुणार आहे. त्यानंतर हा जो कपडा आहे ज्याच्याने मी गॅस पुसते तो देखील मी भिजून घेते या गरम पाण्यामध्ये, जेणेकरून तो पण भिजला जाईल. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही माझ्या घरात सगळं ओलं झालेलं आहे. सिलेंडर काढल्यामुळे सगळी घाण झालेली आहे. हा कपडा जो भिजवला आपण सिलेंडरवरचा तो आहे आणि भांडे घासायचे. तर ही सगळी कामं बाकी आहेत. तर मी चालली आता भांडे घासायला. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.